हिंगणा मतदारसंघामध्ये बोगस मतदान अनिल देशमुख यांचा आरोप 118 जणांचे बोगस कार्ड तयार करून मतदान अनिल देशमुख यांचा आरोप करण्यात आलेला आहे। एकशे 18 जणांचे बोगस कार्ड तयार करून मतदान केल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। पत्रकार परिषदेत त्यांनी आरोप केलाय। आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये हिंगणा मतदारसंघ आहे रमेश भाऊ बंग साहेबांचा। या मतदारसंघामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात बोगस मतदान म्हणजे जे धामण्याचे रहिवासी आहे, धामण्याला ज्यांचं मतदान आहे, धामणा म्हणून एक गाव आहे, तिथे अनेक वर्षांपासून मतदान करतात, त्यांना घेऊन वानाडोंगरीला गेलेत आणि वानाडोंगरी येथे त्या धामण्याच्या लोकांचं मतदान केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये। ते काही लोकांना आम्ही पकडल्यानंतर व्हिडिओ आहे त्यांचा व्हिडिओ आम्ही घेतला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला हे कोणी केलं, तर त्यांनी तुषार सरोदेचं नाव सांगितलं, भारतीय जनता पार्टीचं। आणि त्या तुषार सरोदेंनी आम्हाला सांगितलं, म्हणाले की या तुम्ही वानाडोंगरीला जायचं आणि तिथे कमळाला तुम्हाला मतदान करायचं आहे। त्यांना 2-2 हजार रुपये मतदानासाठी त्या ठिकाणी तुषार सरोदे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री यांनी दिले आणि त्यांच्याकडनं सर्व खोटं मतदान त्यांच्या ठिकाणी करून घेतलं। अतिशय हा गंभीर विषय आहे। आपण मूळ समजलं पाहिजे की बोगस मतदान म्हणजे काय। ज्याचं नाव वोटिंग लिस्ट मध्ये आहे आणि तो समजा बाहेर गावात राहतो आणि तो मतदान करायला येतो, तर हे बोगस मतदान आहे का, हा माझा पहिला प्रश्न। मग समजा ह्या प्रश्नाचं हो उत्तर असेल तर आदरणीय अनिल देशमुख साहेब, ते माझे पितातुल्य आहेत, त्यांचे चिरंजीव सलीलजी ही नागपुरात राहतात। या सगळ्या खोट्या नेरेटिव्ह कृपया करून बंद करा। ठराविक वेळेवर जागेवर मी माझा 11 वर्षाचा विकास आराखडा आणि त्यांनी त्यांचे 20 वर्षाचा आराखडा हे सादर केलं पाहिजे आणि मग जनतेला कळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।